ये झगड़े आहिरो लाई याद सजन की आई ये झगड़े आहिरो लाई याद सजन की आई आई बड़ी मुझी माँ झगड़े आहिरो लाई ये जी जल्दी. हॅलो नमस्कार राम राम मंडळी. भूत सिरीजच्या थर्ड पार्टमध्ये आपण आज चाललेलो आहोत कालो डोंगर किंवा ज्याला कारू डोंगर पण म्हणतात आणि मॅग्नेटिक हिल्स जे कारो डोंगरच्या जवळ आहेत ते बघायला. भुजपासून 97 किलोमीटरवर असलेलं हे कालो डोंगर भुजमधलं सगळ्यात उंच पॉईंट आहे, म्हणजे सगळ्यात हायेस्ट पॉईंट आहे जिथून तुम्ही रन ऑफ कच्छ बघू शकता. कालो डोंगरवरच दत्तात्रयांचं 400 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे. आम्ही इथं साधारण 10:30-11च्या दरम्यान पोचलो होतो. ऊन तसं बरंच कमी होतं. पठारासारखं असल्यामुळे इथे ऊन लागण्याची बरीच शक्यता आहे. रोहित शर्मा हे कॅमल आपल्याला व्ह्यू पॉइंट पर्यंत नेणार आहेत. आपण आता काला डोंगरला आलोय. प्रत्येकी 100 रुपीज. चला आपण गाडी पार्क करतो तिथून वरपर्यंत जायला साधारणतः 1 किलोमीटर चं डिस्टन्स आहे. तुम्ही चालत जाऊ शकता किंवा उंटावर बसून जाऊ शकता. वर जाताना आधेमध्ये तुम्हाला असे बरीच लोक सापडतील जी तुम्हाला ते साफा बांधून द्यायला पुढे येतील, जॅकेट्स देतील, फोटो काढायला पुढे येतील, बायनॉक्युलर्स देतील. तर खूप दंगा करतात सगळी लोक. त्यामुळे तुम्ही जरासं त्यांच्याशी व्यवस्थित पैशांबाबत नेगोशिएट करायला लागतं. पायऱ्या चढून वर आला की तुम्हाला समोर दिसतो तो मोठाच्या मोठा रन ऑफ कच्छ आणि त्याच्या पलीकडे असणारा पाकिस्तान. इंडिया पाकिस्तान बॉर्डर इथून फक्त 40 किलोमीटरवर आहे. म्हणजे 40 किलोमीटरनंतर तुम्ही पाकिस्तान एंटर करता. आजही या भागात तुम्हाला बराचसा सिंधी इन्फ्लुएन्स दिसेल. इथे लोक सिंधी लँग्वेज बोलतात किंवा त्यांचा पेहराव आहे तो पठाणी कपडे घालून असतात. वो हनुमान जी का टेम्पल है. वो जो वॉर के वक्त ये हुआ था, वो तो ये ब्रिज तोड़ा था. वो बड़ा माउंटेन है, इसके पीछे देखो ब्लैक कलर का ब्रिज दिख रहा है. वो यहाँ यही गाँव था जो हटाया था गाँव वालों को. वो ब्रिज तोड़ दिया था. ये पूरा दलदल एरिया है ना, ये बारिश का पानी है. ब्रिज कहाँ पे है? ये बड़ा हिल टॉप है, इसके पीछे समोर हा त्या बरोबर मागे बघा तिथून तुमच्या आता दिसत चांगलं. कॅमेरामध्ये या जागा तुम्हाला पटकन दिसून येणार नाहीत, पण तिथे बायनॉक्युलर्स अवेलेबल असतात. त्याच्यातून तुम्ही व्यवस्थितपणे सगळं बघू शकता. इंडिया पाकिस्तान वॉरवर जी झालेली मूवी आहे भुज, त्याच्यात तुम्ही त्या ब्रिजबद्दल बघू शकता. तर कालो म्हणजे काळा आणि डोंगर म्हणजे डोंगर, म्हणजेच कालो डोंगर. तर पूर्वीच्या काळी ज्यावेळी लोक सिंध आणि बलुचिस्तानमधून भारतात यायचे त्यावेळी कालो डोंगर हा त्यांच्यासाठी एक लँडमार्क होता, आयडेंटिफिकेशन, की आपण भारतात पोचलेलो आहोत. आणि हा सगळ्यात मोठा डोंगर असल्यामुळे तो लांबून ज्यावेळी दिसायचा त्यावेळी तो काळा दिसायचा. त्यामुळे त्यांच्या बोलीभाषेत त्यांनी त्याला कालो डोंगर नाव पाडलं. हे वेगवेगळे जे आपण डोक्याला बांधतो ना, असे वेगवेगळे गमछे. कालो डोंगर फिरून झाल्यावर खाली जाताना जो रोड आहे तिथेच आपल्याला मॅग्नेटिक हिल लागतं. इथं एक थोडा एरिया आहे जो मॅग्नेटिक झोन आहे, चुंबकीय क्षेत्र. तर आमची गाडी मी तुम्हाला दाखवते. ती गाडी बंद आहे. आणि तरी पण ती चालली आहे. गाडी पूर्ण बंद आहे.
हे लोक गाडी घेऊन एवढ्या पुढे गेले, एवढ्या उन्हात मला चालायला एवढं जीवावर आलं बापरे. म्हणजे तरी बरं लवकर परत आले सुद्धा. अपने आप जा रहा है ना. अरे अपने भाई गाड़ी भी बंद है. ये थोड़ा सा ऊपर है. 20 की स्पीड में चल रहा है. यहाँ तक होगा ये. बराबर. देखते हैं यहाँ क्या होता है. कहाँ तक जाता है. नहीं, अभी तो ये थोड़ा ये आ गया, स्लो आ गया. समस्या है तो सही. वहाँ पे है. ज्यादा है. मतलब पूरा ब्रेक लगा के पूरा चल दिया. वो इतना आसानी से नहीं उठता है. इजीली उठ गया वो ब्रेक लगाने के बाद. 60च्या स्पीडला चाललंय आणि देखो आपका पेट्रोल बचा जाएगा. अरे नहीं. ऐसे गाड़ी का स्टार्ट ही रखा. इसकी वजह सो ज्यांना मॅग्नेटिक हिलची मजा घ्यायची आणि ज्यांना लेहला जाता येत नाही त्यांना इथे येऊन नक्कीच ती मजा घेता येईल. हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. काळजी घ्या. बाय.